नमस्कार, मी सुहास वसंत जोशी तथास्तु चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत करतो। आज जे गोचराचे भ्रमण असतं नवग्रहांचं सुरू, प्रत्येक मोमेंटला प्रत्येक ग्रह आपल्या आपल्या नक्षत्रामधून आपल्या राशीमधून तो भ्रमण करत असतो। तर आत्ताच नुकतं आपण बघितलं की मेच्या निम्म्या महिन्यामध्ये 14 ते 18 तारखेच्या दरम्यान 4 मोठ्या ग्रहांनी राशी परिवर्तन केलं। त्याचा इम्पॅक्ट एक मोठ्या लेवलला युनिवर्सला निश्चितच होतो। आणि आता जो केतू राहूचा भ्रमण सुरू झालं, केतूचं सिंह राशीत आणि राहू देवताचं कुंभ राशीत, तर आता जे सिंह राशीमध्ये मंगळ देवाचं गोचर भ्रमण सुरू होणार आहे। आज नीच राशीमध्ये मंगळदेवाची कर्क राशी म्हणजे त्याची नीच असते, तिथे त्याचं सर्व जे त्याच्यामधले क्वालिटीज आहेत त्या पूर्णपणे न्यूनतम लेवलला जातात। तर ते नीचीतलं भ्रमण हे आता संपुष्टात येत आहे आणि 7 जूनला सिंह राशीमध्ये मंगळदेव आपलं भ्रमण सुरू करणार आहे, राशी प्रवेश करणार आहे। तर हे 2 अग्निप्रधान ग्रह, एक केतू आणि एक मंगळ, हे दोघंही अग्नी आहेत आणि अग्नीच्या राशीमध्ये म्हणजे सूर्यदेवाची राशी सिंहमध्ये यांचं भ्रमण सुरू होणार आहे। तर अग्नीच्या घरामध्ये, अग्नीच्या राशीमध्ये या 2 अग्नींचं, अग्नितत्वांचं, या ग्रहांचं भ्रमण एकत्र हे काय विश्वावर एक परिणाम देणार आहे याच्यावर आज आपण लक्ष देऊयात, याच्यावर प्रकाश टाकूयात की कशा प्रकारे संपूर्ण जगावर याचे परिणाम होणार आहेत, आपल्या भारतावर काय परिणाम होणार आहेत, आपल्या निसर्गावर काय परिणाम होणार आहेत आणि प्रत्येक राशी, प्रत्येक व्यक्तीवर काय या युती योगाचे परिणाम आपल्याला दिसणार आहेत। तर प्रथमतः आपण या गोचर भ्रमणचे परिणाम बघण्याच्या आधी केतू आणि मंगळ हे 2 ग्रह नक्की काय आहेत यांच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकूयात। तर मंगळ म्हणजे सेनापती आहे, मंगळ वॉरियर आहे, मंगळ सैनिक आहे, मंगळ एक ॲग्रेशन आहे, मंगळ एक राग आहे, मंगळ एक क्रोध आहे, मंगळ आपलं टोटल ओव्हरऑल हेल्थ आहे। या सर्व गोष्टी मंगळ रिप्रेझेंट करतो। मंगळ विल पॉवर देखील आहे, मंगळ भूमी देखील आहे। आज केतू ग्रह हा आपल्या पुराणांमध्ये कुजवत केतू असं बोललेलं आहे। तर कुज म्हणजे मंगळ, तर मंगळाचा सारखाच केतू ग्रह आहे असं आपलं पुराण सांगतं आहे। मंगळाची सावली देखील काही ग्रंथांमध्ये याला म्हटलेलं आहे, कारण केतूचं पण संपूर्ण वागणं, त्याचे क्वालिटीज हे सगळे मंगळ ग्रहासारखेच अगदी असतात, ॲग्रेशनच्या बाबतीत, अग्नितत्वाच्या बाबतीत। आज तो देखील एक वॉरियर आहे, जसा मंगळ ग्रह कमांडर आहे, वॉरियर आहे, तर केतू ग्रह पण वॉरियर आहे। पण फक्त फरक एवढाच आहे की केतूला मुंडकं नाही आहे। तर एक कमांडर बरोबर एक मुंडकं नसलेला वॉरियर हातात तलवार घेऊन उभा आहे। कमांडरनी ऑर्डर फक्त दिली की परिणामाचा विचार नाही करायचा, मोहीम फक्त फत्ते करायची, हे त्या केतूला कळतं। आणि ही एवढी युती मोठा वेग आणि मोठी तीव्रता देते की आज आपण तानाजी मालुसरेंची गोष्ट सगळ्यांनाच जवळजवळ माहिती असेल। तर तानाजी मालुसरेंच्या भाग्यभावामध्ये मंगळकेतू युती होती आणि सिंहगड सर करताना स्वतःचा जीव गेला, पण सर त्यांनी ती मोहीम केलीच, अशी ही मंगळकेतूची युती। तर ही मंगळकेतू युती सिंह राशीत जी बनते तर ती नॅचरल कॅलिमिटीजला दाखवते। मुळातच सिंह रास ही पूर्व दिशेला दाखवते, तर ईस्ट दिशेला मोठे नॅचरल कॅलिमिटीज होणार आहेत, लँडस्लाईड्स होणार आहेत, पावसाचं पूर येऊ शकतो। आज ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो भरपूर ठिकाणी। भारताचे जे ईस्टर्न आपले स्टेट्स आहेत तिथे भरपूर मोठे कॅलिमिटीज होताना दिसत आहेत। जे ईस्टर्न कंट्रीज आहेत, चायना असेल, तिब्बत असेल, या सर्व ठिकाणी काही ना काही नॅचरल तुम्ही बघाल की डिझास्टर होत आहेत। याच्यात जीवितहानी मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसेल। आपल्याला रक्त
माणसाचं सांडताना दिसणार आहे. बॉडीवर कट भरपूर ठिकाणी पडतो जेव्हा मंगळकेतू युती घडते. तर कुणाचं याला ॲक्सिडेंट प्रोन योग पण म्हणतात. तो मोठे मोठे ॲक्सिडेंट आपण होताना बघणार आहे. मंगळ आणि अग्नी हे अग्नीच्या राशीमध्ये युती करतायत, तर अग्नीचा तांडव होणार आहे. आज मोठ्या मोठ्या जंगलांना आग लागली, घरात कारण नसताना एखादं आपण काही हीटर लावायला गेलो, एकदम त्याचं शॉर्ट सर्किटमध्ये रूपांतर झालं, तर अग्नितांडव पुढचे 50-60 दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत संपूर्ण पृथ्वीवर, आपल्या देशामध्ये, आपल्या घराच्या जवळपास सगळी. तर मंगळकेतू हा एक शौर्य योग बनवतो, शूरवीर योग बनवतो. तसंच मंगळ ही आपल्या बॉडीला रिप्रेझेंट करतो आणि केतू कट देतो. तर या पिरियडमध्ये ज्या काही लोकांना काही ऑपरेशन करायचं चाललं होतं 3-4 महिन्यापासून, किंवा काही त्यांचा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पण ते आज करू उद्या करू सुरू होतं, तर हा ऑपरेशन करण्यासाठी हा खूप चांगला योग आहे. त्याच्यात निश्चित चांगले आपल्याला रिझल्ट्स मिळतील. तर ज्यांना ज्यांना ऑपरेशन काही ड्यू होतं आणि पुढे पुढे ढकलत होतो ती लोक, तर आत्ता ते करण्याचा योग आता बनतो आहे. याच्यामध्ये आज जे शौर्य आपल्याला सिंदूर ऑपरेशन, आत्ता नुकतंच भारताने पाकिस्तानवर जो अटॅक केला, आणि भरपूर वेळा तुम्ही ऐकलं की अजून सिंदूर ऑपरेशन संपलं नाही आहे, अशा घोषणा आपल्या प्रधानमंत्रींनी देखील दिले, बरेचसे नेत्यांनी दिले. तर तसंच आता फिर मिलेंगे ब्रेक के बाद आता बहुतेक परत एकदा सिंदूर ऑपरेशन जोरदार पद्धतीने इंडियन मिलिटरी पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये येईल. आणि भूमी हा जो मंगळचा एक मोठा कारक आहे आणि त्याच्याबरोबर केतू आहे, तर खूप भूमींमध्ये कट पडणार आहे. तर कदाचित आज पाकिस्तानचे जे वेगवेगळे भूभागांमध्ये त्याच्यामध्ये डिवायडेशन होणार आहे, तर तो योग आत्ता प्रबळ होताना दिसतोय. आपला POKवर आपलं ताबा आपण घेणं हा देखील योग आत्ता सुरू होतोय. आज बांगलादेश भारतमध्ये काही सीमाविवाद उफळू शकतो. आज चायना आणि भारतमध्ये भूमीच्या वादावरून काही ना काही तिथे विवाद आपल्या बाउंड्रीजवर घडू शकतोय. आणि भारत पाकिस्तान तर सुरूच आहे, त्याच्यात अजून तीव्रता येऊ शकते. तर असा हा मंगळकेतूचा जो एक योग आता येतोय आणि या गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. तर हे एक आपण ओव्हरऑल पूर्ण देशासाठी, आपल्या युनिवर्ससाठी, पूर्ण जगासाठी आपण बघितलं. पण आता आपण राशीवर येऊयात आणि याच्यामध्ये सर्वांसाठी कारण या युतीमध्ये जे ॲग्रेशन वाढणार आहे, वादविवाद वाढणार आहेत, ॲक्सिडेंट होण्याचे मोठे मोठे योग येत आहेत, तर सर्वांना एक प्रोटेक्शनसाठी एक सिम्पल रेमेडी देणार आहे. फक्त ती तुम्हाला शेवटपर्यंत त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये थांबावं लागेल आणि शेवटी ती रेमेडी जी तुम्ही केल्याने तुम्हाला याच्या युतियोगाची पूर्ण तीव्रता आपल्याला मिनिमाइज करता येईल. हा जो युतियोग आहे साधारण एक 50-60 दिवस आपल्याला याच्यामध्ये काही बचावात्मक गोष्टी करायच्या आहेत. पण आपण बाहेर फिरायला जाणं, काही उंच ठिकाणावर आपण जाणं हे थोडंसं टाळावं. कारण पुन्हा एकदा मंगळकेतूची जी युती आहे ते अतिरेकी कारवायांकडेही दाखवते. तर उंचच्या ठिकाणी 100% काही पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला होऊ शकतो. तर लोकांनी स्वतःची फॅमिलीची काळजी घ्यावी आणि ट्रॅव्हल कमीत कमी करावं. आणि जेव्हा अगदीच गरजेचं आहे त्यावेळेसच फक्त त्यांनी ट्रॅव्हलिंगला जावं. आज शाळेमध्ये युनिट टेस्ट असते, हाफ इयरली एक्झाम असते, फायनल एक्झाम असते, पण काही शिक्षक मध्येच सरप्राईज टेस्ट घेत असतात. तर तसंच गोचर आता एकदम स्मूथ चालू होतं, प्रत्येकजण आपल्या आपल्या मजेमध्ये होतं आणि अचानक ही युती बनून सरप्राईज टेस्ट घेणार आहे प्रत्येक राशी आणि प्रत्येक व्यक्तीला, की तुम्ही ॲग्रेशनवर, तुमच्या रागावर, तुमच्या वाणीवर तुम्ही किती नियंत्रण आहे तुमचं. आणि तुम्ही नियंत्रण सोडलं तर तुमच्या आयुष्यात आग लावल्याशिवाय ही युती राहणार नाही. मंगळकेतू समजा आपल्या जन्मकुंडलीमध्ये हा योग आहे, तर याला काही ठिकाणी याला भूत प्रेत बाधा योग पण म्हटलं जातं.
पिशाच्य योग देखील म्हटलं जातं, अंगार योग देखील म्हटलं जातं. तर आज पौराणिक किंवा आध्यात्मिक आपल्या ग्रंथांमध्ये जे उल्लेख आहेत, तर याच्यामध्ये आज आपण मेहंदीपूर बालाजी हे राजस्थानला पाली डिस्ट्रिक्टमध्ये मोठं देवस्थान आहे, अगदी जागृत देवस्थान आहे. तर इथलं दर्शन तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप जबरदस्त फायदा होतो. याचे जे काही अरिष्ट आपल्याबरोबर घडू शकतं लाईफमध्ये ते पूर्णपणे मिनिमाइज होतं. आणि याच योगाची जे शौर्य योग याचा जो एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहे, तर तो तुमच्या आयुष्यामध्ये वर्कआउट व्हायला सुरू होतो. या मंगळकेतू युतीमुळे सर्व लोकांचं पित्त खवळणार आहे किंवा उसळणार आहे. तर पित्ताचे ज्यांना त्रास पहिल्यापासून आहेत त्यांनी जास्ती काळजी घ्यावी. याच्यामध्ये पोटाच्या संदर्भातले गोष्टी पचनाच्या असतील, जळजळची असेल, या सर्व गोष्टी वाढणार आहेत. तर आपली प्रकृती थंड राहील असे तुम्ही गोष्टी रोज ग्रहण करा. तुम्ही गुलकंद खाऊ शकता, तुम्ही सब्जा हे तुम्ही आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये सरबतामध्ये टाकून रेग्युलर घ्या. याने तुमच्या बॉडीची हीट पूर्णपणे कंट्रोल होईल. हाच योग मंगळकेतूचा कुत्र चावतो यालाही दाखवतात. तर आता तुम्ही बघाल की तसंही आता पावसाळ्यामध्ये आणि आपण आजूबाजूला बघतोय की मोकाट कुत्री भरपूर आहेत. तर गाडी चालवताना किंवा तुमच्या जवळपास एखादा झुंड आला कुत्र्याचा तर सावधपणे त्याला हाताळा. नाहीतर आत्ताच्या या 50-60 दिवसामध्ये डॉग बाईट्स आपण बघाल तर पूर्ण जगामध्ये याचं हायेस्ट पीक लेवलला डॉग बाईट्स होणार आहेत. आता या मंगळकेतू युती जी सिंह राशीत बनते याचे 12 राशींवर होणारे जे परिणाम आहेत ते आपण अगदी थोडक्यात बघूयात आपण. कारण मुळातच ही युती काय काय करू शकते हे एक मोठ्या स्तरावर आपण बघितलंच आहे. तर आता अगदी थोडक्यात आपण 12 राशींवर या युतीचे परिणाम बघूयात. प्रथम राशी मेष राशी. मेष राशीच्या पंचम स्थानात हा युती घडते. पंचम स्थान संततीला दाखवत आहे. तर संततीची तुम्ही काळजी घ्या, संततीवर लक्ष ठेवा. संततीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो आहे. संततीला काही ना काही गोष्टींसाठी ऑपरेट देखील होऊ शकतं आहे. तर त्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. तुमच्या अफेअर्समध्ये प्रेम प्रकरणांमध्ये लक्ष द्या, कारण तिथे वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ शकतात हे देखील आपल्याला दिसतं आहे. आपल्या हार्टला काही देखभालीची गरज असेल, तुम्हाला काही पहिल्यापासून आजार सुरू असतील, बीपीचा त्रास असेल तर निश्चित त्याच्यामध्ये तुम्ही निष्काळजी राहू नका. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि सगळे आपले औषधं वेळेवर घ्या. तुम्हाला मोठ्या आतडीचा, छोट्या आतडीचा, पोटाचे काही त्रास असतील तर तिथे देखील तुम्ही निष्काळजी राहू नका. त्याच्यासाठी औषध उपचार तुम्ही वेळेवर घ्या. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी ही मंगळकेतूची युती चतुर्थ स्थानामध्ये बनते. चतुर्थ स्थान मातेला दाखवत आहे. तर मातेची काळजी घ्या. मातेला कुठला आजार, काही छुटपूट, तिला काही त्रास होतो आहे तर दुर्लक्ष होऊ नका देऊ. पटकन त्यांना डॉक्टरकडे नेऊन औषधोपचार त्यांचा तुम्ही करा. चौथं घर प्रॉपर्टीला दाखवत आहे. तर प्रॉपर्टीमुळे कुठला काही वादविवाद होतो आहे, ॲग्रेशन होतो आहे तर आत्ताच्या मुमेंटला त्याला टाळा तुम्ही. चतुर्थ स्थान वाहनला दाखवत आहे. तर वाहनच्या रिलेटमध्ये काही त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना तुम्ही दक्षता घ्या. ॲक्सिडेंटचा देखील योग येतो आहे, आपल्या या कुंडलीमध्ये बनतो आहे. तर त्याच्यामुळे ड्रायव्हिंगच्या वेळेस तुम्ही निष्काळजी न राहणं आणि गाडीची जी काय गरज आहे सर्व्हिसिंगची किंवा काय त्याला वेळेवर तुम्ही निश्चित पूर्ण करा. आपल्या घरातली शांती पूर्णपणे बिघडू शकते. आपल्याला मनःशांती बिलकुलच लाभत नाही आहे असा देखील भास होईल. तर या गोष्टींसाठी मेडिटेशन, नामजप, मंत्रजाप हे तुम्ही करायला पाहिजे. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी तृतीय स्थानात सिंह राशी येते आणि तिथे हा मंगळकेतूचा युतियोग होतो आहे. तर शॉर्ट ट्रॅव्हलमध्ये आपण थोडं सावध राहावं. शॉर्ट ट्रॅव्हल जमलं तर टाळून टाकावं. खूपच अर्जन्सी आहे तेव्हाच तुम्ही शॉर्ट ट्रॅव्हल करावे, कारण शॉर्ट ट्रॅव्हल्समध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्याला ॲक्सिडेंट देखील होऊ शकतो आहे आत्ताच्या या योगमध्ये.
तृतीय स्थान आपल्या सिबलिंग्सला, आपल्या मित्रमंडळींना दाखवत आहे. तर सिबलिंग्सपासून, मित्रपरिवारापासून थोडं अलर्ट राहावं, कारण त्यांचं ॲग्रेशन वाढणार आहे आणि आपल्यामध्ये भांडणं, वादविवाद होऊ शकतात. तर त्या गोष्टी निश्चितच तुम्ही टाळलेल्या चांगलं राहील. आज तुमचं स्वतःचं कम्युनिकेशन लोकांशी कसं होतं आहे, तर कम्युनिकेट करायच्या आधी तुम्ही दोनदा तपासून घ्या की आपण काय कम्युनिकेट करतो आहे. कारण कम्युनिकेशनमुळे मिसअंडरस्टँडिंग सध्याच्या मुवमेंटला मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि त्याच्यामुळे वादविवाद होऊ शकतात. मिथुन राशीसाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे की हे कॉन्फिडन्सला दाखवणारं तृतीय स्थानात ही युती होते आणि केतू म्हणजे मंगळ आणि त्याच्याबरोबर एक मंगळ, तर दोन मंगळ, तो ओव्हर कॉन्फिडन्स हा आपला आत्ताच्या मुवमेंटला घात करू शकतो. याची सर्व मिथुन राशीवाल्यांनी काळजी घ्यावी. चतुर्थ रास कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानामध्ये सिंह रास येत आहे आणि तिथे मंगळ केतूचा हा गोचरामध्ये युतियोग बनतो आहे. तर द्वितीय स्थान कुटुंबाला दाखवत आहे. तो कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात. आपल्याला वाणीला देखील द्वितीय स्थान दाखवत आहे. तर आपल्या वाणीमधून, वाणी स्थानामध्ये हे दोन अग्नीचे ग्रहांची भेट होते. तो आपल्या शब्दांमधून अग्निबाण नको निघायला, याच्याकडे कर्क राशीने प्रामुख्याने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्या बोलण्यामुळे वादविवाद होतील आणि त्याच गोष्टी कटाक्षाने आपण टाळलेल्या बऱ्या राहतील. कर्क राशीसाठी जो द्वितीय स्थान आपलं धनस्थान आहे, तिथे ही युती बनते. तर इथे खर्च अमाप होईल, तर खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कुठल्या गोष्टीसाठी आपण खर्च करतोय, त्याची आवश्यकता किती आहे हे निश्चित तुम्ही एकदा बघाल आणि मगच आपण खर्च करा. सिंह राशी. सिंह राशीमध्येच हे गोचर भ्रमण होत आहे. या दोन अग्नितत्व ग्रहांचे या अग्नितत्व राशीमध्ये युती बनते. तर इथे पूर्ण अग्नी ही ज्वलंत रूपामध्ये आपल्याला सिंह राशीत दिसते. तर आपल्या रागावर कंट्रोल ठेवा. आणि केतू ग्रह म्हणजे ज्याला डोकंच नाही आहे, ज्याला मुंडकंच नाही आहे, तर थोडक्यात तुम्ही स्वतः तुमच्या लग्नस्थानामध्ये असा ग्रह आलेला आहे की ज्याला डोकंच नाही आहे. तर तुम्ही काही ॲब्सेंट माइंडेडसारख्या गोष्टी करू शकता आणि तुमची स्वतःची इमेज त्यामुळे कायमसाठी त्याच्यावर काही इमेज खराब होऊ शकते. अशी कुठलीच गोष्ट ना बोला ना आपल्या हातून तुम्ही तशी कुठली गोष्ट घडेल, याच्यावर काळजी ठेवा. सहावी रास कन्या रास. कन्या राशीसाठी 12व्या स्थानामध्ये ही युती घडत आहे. 12व्या स्थान फॉरेन ट्रॅव्हलला दाखवत आहे. फॉरेन ट्रॅव्हल सध्याच्या घडीला तुम्ही टाळा, हेच जास्ती आपल्यासाठी योग्य राहील. हॉस्पिटलला दर्शवणारं 12वं घर आहे. तो हॉस्पिटलायझेशन आपलं होऊ शकतं आहे किंवा आपल्या घरच्यांमध्ये कोणाला हॉस्पिटलायझेशन झालं आहे आणि तुमच्या चक्र हॉस्पिटलला सारख्या होत आहेत किंवा हॉस्पिटलचं बिल आता तुम्हाला भरायचं आहे. तर हेल्थ इन्शुरन्स आपला अपडेट आहे का नाही याचं निश्चित तुम्ही बघून घ्या, कारण हॉस्पिटलचं बिल हे 100% हप्ता आपल्याला भरायचं आहे. फॉरेनचे ट्रॅव्हल तुम्ही टाळलेले खूप चांगले राहतील. आर्ग्युमेंट्स, कुठेही आर्ग्युमेंट होतं आहे तर अशा ठिकाणी आपण शांत राहणं गरजेचं आहे. आत्ताच्या मुवमेंटला कुठलंही आर्ग्युमेंट, कुठलाही वादविवाद सुरू झाला तर तो मोठा भडक्याचं रूप घेऊ शकतो. 7वी रास तुळ रास. तुळ राशीसाठी 11व्या स्थानामध्ये हा सिंह राशीत हा युतियोग घडतो आहे. 11वं स्थान आपलं मित्रपरिवार आहे, आपलं सोशल नेटवर्क आहे. तर मित्रपरिवारामध्ये काही वादविवाद आपले होऊ शकतात. तर तिथे वाद आपण निश्चितपणे टाळावेत. आपला एखादं सोशल गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आपण गेलो आहे आणि तिकडे काही कारणामुळे आपले कुणाशी वाद होत आहेत, हे सुद्धा घडू शकतं आहे. तर एकूणच आपण 4 लोकांमध्ये, आपण आपल्या मित्र ग्रुपमध्ये जेव्हा आहोत तर आपण कमीत कमी लोकांशी इंटरॅक्शन करा, ज्याच्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी सिंह रास दशम स्थानात येत आहे. दशम स्थानात आज हा अग्नितांडव होतो आहे. मंगळ केतूची युती तिकडे होते. दशम स्थान हे आपल्या प्रोफेशनला दाखवतं, आपल्या ऑफिसला दाखवतं आहे. तर आपल्या ऑफिसमध्ये वादविवाद तुम्ही टाळावेत. आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये कुठलाही वादाचा प्रसंग हा सध्या तुम्ही टाळावा, कारण याचं भयंकर रूप
किंवा ही वादविवाद हे मोठ्या भांडणामध्ये रूपांतर याचं होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्यावी. आज आपल्या वडिलांचं स्थान देखील आपण या भावावरून बघतो, तर आपल्या वडिलांची काळजी घ्या. वडिलांचं BP रिलेटेड काही त्रास आहे, हार्ट रिलेटेड काही त्रास आहे, तर त्यांचं तुम्ही डॉक्टरच्याकडे जाऊन औषधोपचार वेळेवर घ्या. वृश्चिक राशीसाठी आत्ता हे 50-60 दिवस आपण आपल्या प्रोफेशनल इमेजला सांभाळा, नाही तर आपण जे काय वादविवाद होतील त्याच्यामुळे कायमची आपली प्रोफेशनल इमेज खराब होऊ शकते. धनुराशीसाठी सिंहरास नवम भावात येते आणि नवम भावामध्ये ही मंगळ केतूची गोचरात युती बनते. तर वडीलधारी लोकांशी आपले वाद होऊ शकतात, वडिलांशी वाद होऊ शकतात, तर हे वाद निश्चित तुम्ही टाळा. आपल्या बॉसशी आपला वाद होऊ शकतो आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, फॉरेन ट्रॅव्हल सध्याच्या घडीला तुम्ही स्थगित करा, तुम्ही थांबवून टाका आणि त्याला पुढे काही 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तुम्ही परत एकदा प्लॅन करू शकता. मकर राशीसाठी अष्टम स्थानात ही मंगळ केतूची गोचरात युती बनते. आता अष्टम स्थान हे आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला दाखवत आहे. प्रायव्हेट पार्ट्सच्या इकडे एवढी अग्नीचा धुमाकूळ जो होतो आहे, तर याच्यामध्ये मूळव्याध हा ज्यांना जुना त्रास आहे त्यांनी निश्चितच काळजी घ्यावी, कारण इथे तो त्रास वाढताना दिसतो आहे, त्याच्यासाठी ऑपरेशन देखील संभवत आहे. तर हेल्थची काळजी हा एक प्रमुख मकर राशीनी लक्ष ठेवण्याची गोष्ट आहे. प्लस वाहन चालवताना दक्षता ठेवणं, कारण ॲक्सिडेंटचा देखील मंगळकेतू अष्टम स्थानातली युती ॲक्सिडेंटचा योग देखील दाखवत आहे. अष्टम स्थानात मंगळकेतू युती हे मेंटल ट्रॉमाला पण दाखवत आहे, त्यामुळे शारीरिक बरोबर मानसिक काळजी देखील स्वतःची घ्या. डिप्रेशन या गोष्टी, कदाचित फायनान्शियल काही इश्यूज येतील आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडासा मेंटल ट्रॉमा होऊ शकतो, तर याची पण आपण निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे. कुंभ राशीसाठी सप्तम स्थानात सिंह राशी येते आणि सप्तम स्थानात ही मंगळकेतूची युती बनते. सप्तम स्थान आपल्या विवाहाला दाखवत आहे, आपल्या पार्टनरशिपला दाखवत आहे, आपल्या व्यापाराला दाखवत आहे, आपल्याला रोज भेटणारी लोक, आपले क्लायंट्स, हे सर्व गोष्टी सप्तम स्थान आहे. तिथे हा अग्नितांडव होतो आहे. तर या सर्व गोष्टी, वैवाहिक जीवन असेल, व्यापार असेल, पार्टनरशिप असेल, इथे कुठलाही वादविवाद आत्ताच्या घडीला तुम्ही टाळलेला बरा. आत्ता छोटे मोठे वाद आपण टाळलेले बरे, कारण एक छोटीशी ठिणगी आत्ता पडली तर ते मोठं भयंकर अग्नीचं रूप घेऊ शकतं, याचं पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप होईल. त्यामुळे आत्ता पूर्ण वादविवाद तुम्ही टाळा. आणि सप्तम स्थान आपल्या किडनीला दाखवतं, तर किडनीच्या रिलेटेड काही आजार सुरू असतील तर तिथे निश्चित तुम्ही काळजी घ्या. मीन राशीसाठी सिंहरास ही षष्ठ स्थानात येते आणि तिथे ही गोचरातली मंगळकेतूची युती आपली बनते. तर आपल्याला रोगाच्या निमित्ताने आपण जास्ती काळजी घेणं पोटाची गरजेचं आहे, कारण पोटात वेगवेगळे आजार उद्भवू शकतात, खास करून हीट रिलेटेड आजार. तर याची काळजी मीन राशीवाल्यांनी घ्यायची आहे. आपल्या मामाच्या घरी, आपल्या आजोळ इथे काही त्रास दिसतोय तर तिथे देखील तुम्ही काही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि शत्रू अचानक आपलं डोकं वर काढतील तर तिथे देखील लक्ष द्या. कर्जाच्या मधून काही त्रास होईल, आत्ताच्या घडीला तुम्ही कर्ज घेणं हे 100% टाळा, कारण हे कर्ज हे आपल्याला फेडण्यासाठी अवघड जाईल. त्यामुळे 50-60 दिवस कर्ज न घेतलेलं चांगलं. आपण मंगळकेतू युतीचं सिंह राशीतलं जे भ्रमण आहे त्याचे थोडक्यात आपण काय काय घडू शकतं आणि काय घडणार आहे याची एक पूर्वकल्पना आपल्याला सर्वांनाच आता मिळाली असेल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दैनंदिनीत आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला शांतता, स्वतः शांत राहायचं आहे. आणि कुठेही काही आपल्या मनाविरुद्ध घडलं तर ऑन द स्पॉट रिॲक्शन देऊ नका, कारण भडका उठण्याचे खूप चान्सेस असतात या युतीमध्ये. तर शांतता सर्वांनी मेंटेन करणं आपल्या वाणीतून, आपल्या ॲक्शन्समधून हे गरजेचं आहे. आणि कुठाचाही आपल्याकडून अपमान होतो आहे
तर याची तुम्ही काळजी घ्या. आपल्या बोलण्यामधून, आपल्या वागण्यामधून कोणाचाही अपमान नका होऊ देऊ, कारण त्याच्यामुळे मग वादविवाद वाढू शकतात. आता या युतीसाठी काय उपाय आपण केले तर याची शुभफळं आपल्याला मिळतील आणि याचं अरिष्ट याचं निवारण होईल. याचे आपण काही छोटे मोजके अगदी साधे सरळ पण रिझल्ट्स टेरिफिक आपल्याला मिळतील असे काही उपाय आपण बघूयात. सर्वप्रथम आपल्याला केतू हा ध्वजाचा कारक आहे आणि मंगळ केतू हा कीर्ती योग पण बनवतो. तर आपण या 50-60 दिवसाचं हे जे भ्रमण आहे, युती योग आहे, तर याच्यामध्ये तुम्ही मंगळवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी तुम्ही कुठल्याही जवळपासच्या मंदिरामध्ये किंवा हनुमानाचं मंदिर असेल तर खूपच बेस्ट होईल. आणि याच्यात त्रिकोणी झेंडा हा तुम्हाला लावायचा आहे. त्याच्या कळसावर आपल्याला लावता आला तर खूपच छान, किंवा तुम्ही कंपाऊंडला, गेटला, कुठेही जिथे अवेलेबिलिटी तुम्ही बांधू शकताय तिथे तुम्ही बांधावा. याचे 100% आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये चमेलीचं तेल आणि शेंदूर याचं मिश्रण बनवायचं आहे आणि ते मिश्रणाचा लेप हा आपल्याला हनुमानाला रोज लावायचा आहे. हनुमानाचे मंत्र म्हणत म्हणत आपण हा लेप लावला आणि त्यानंतर आपल्याला चमेलीचा तेलचा दिवा हा हनुमंतांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे. हा खूपच छोटा उपाय आहे पण याच्यामुळे हनुमंताची कृपा, असीम कृपा आपण मिळवू शकतो या उपायाने. तर हा उपाय नक्कीच कुठलीही राशी, कुठलंही तुमचं लग्न असेल, तुम्ही हा उपाय करू शकता आणि या मंगळकेतूचे सर्व शुभफळं तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद. Thank you for watching.